मराठा समाजाचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकार करते, असं जरांगे पाटील यांनी आता एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी सांगितले. आज नुकतंच जे बच्चू कडू जे आहेत, आमदार बच्चू कडू यांनी जरांगे पाटलांना एक ड्राफ्ट दाखवलेला. त्या ड्राफ्ट मध्ये मराठा आरक्षण संदर्भामध्ये काही म्हणजे ते काय काय मुद्दे आहेत ते दाखवलं आणि ते मुद्दे बघता जरांगे पाटलांचं म्हणजे त्याच्यावरती समाधान झालेलं नाहीये आणि हा मुद्दा कुठेतरी आता दुसरीकडेच भरकटला जात आहे. म्हणजे सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्याच्या ऐवजी आता फक्त ते त्यांचा जो जोर आहे, कुणबीचे पुरावे शोधा आणि कुणबीचे दाखले द्या. आता अनेक ठिकाणी याच्यामध्ये कुणबी म्हणजे अनेकांच्या जसं मराठवाड्यात म्हणजे अनेकांच्या दाखल्यावरती पुराव्यावरती मराठा आहे. आता अशा लोकांना कुणबी सिद्ध करण्यासाठी जे ज्या म्हणजे प्रतिज्ञापत्र, नाते सोयरे या असे अनेक जे म्हणजे दाखवले ते तर म्हणजे पूर्वीपासूनच ते त्याची म्हणजे कायद्यामध्ये तरतूद आहे. रक्त नाते संबंधांतर्गत तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी मिळू शकता. परंतु इथं जो जरांगे पाटलांचा सरसकट मराठा आहे हा विषयच आता म्हणजे कुठंतरी तो त्याला बगल देऊन आणि कुणबीच्या जे म्हणजे ऑलरेडी ते त्याचा GR आहे तर त्याच्यावरतीच म्हणजे ते फोकस एवढे मिळालेत. आता म्हणजे किती 54 लाख पुरावे मिळालेले काय मिळालेत. आता ते म्हणजे पूर्वी ज्यांनी कुणबी घेतलेले त्यांचे पण त्याच्यामध्ये आले असतील ना. आता त्यांनी असं बायफर्गेशन करायला पाहिजे का मराठवाड्यातील किती लोकांना म्हणजे तुम्ही नोंदणी सापडल्यात, किती लोकांना त्याचा फायदा होणार. आणि नुसतं जात प्रमाणपत्र देऊन हातात टेकवलं तर म्हणजे होत नाही. तो जात पडताळणीमध्ये पण टिकलं पाहिजे. त्या अनुषंगाने तिथं म्हणजे हा GR बनवायला पाहिजे. आता सरकारचा जो जरांगे पाटलांचा जो बोलण्याचा उद्देश आहे तर सरकार आता म्हणजे वेळ काढून म्हणजे नेणार आणि मग आता जे आहे निवडणुका जाहीर झाल्या का मग पुन्हा तो म्हणजे रेंगाळत राहणार म्हणजे मराठ्यांना न्याय मिळणार नाही. तर चला जरांगे पाटलांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यांनी काय मुद्दे मांडले ते पाहूया. आणखी निघालेला नाही, फक्त चर्चा सुरू आहे. जी 7 महिन्यापासून सुरू होती ती तसलीच चर्चा सुरू आहे. हे मराठा समाजात संभ्रम निर्माण करायचं काम चाललेलं आहे शेवटच्या टप्प्यात. हे 1.5-2 महिन्यापासून यांना आपण सांगतोय सगळे सोयऱ्याच्या बाबत आणि 54 लाख नोंदी मिळाल्या त्याचे प्रमाणपत्र द्याबाबत. ते करत नाहीयेत आणि शेवटच्या 2-3 दिवसात यायचं आणि समाजात काहीतरी संभ्रम निर्माण करायचा हेच काम सुरू आहे. त्यामुळे मराठा समाजाने कोणावरही खात्री लायक आपल्याकडून इकडून माहिती आल्याशिवाय कोणी विश्वास ठेवायचा नाही. आपलं फायनल ठरलेलं आहे 20 जानेवारीला मुंबईला जायचं म्हणजे जायचं. आरक्षण मिळालं तरी जायचं, नाही मिळालं तरी जायचं. आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जायचं, नाही मिळालं तर आरक्षण आणायसाठी जायचं. आता आपलं काय कशात आपलं चर्चा सुरू आहे ते 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो. आपलं असं म्हणणं होतं की ज्या 54 लाख नोंदी सापडल्यात हे आज म्हणणं नाहीये. हे आपण यांना पाठीमागच्या 2 महिन्यापासून सांगतोय आणि आत्ताच्या 23 डिसेंबरला जी आपण घोषणा केली बीड मधून की 20 जानेवारीला आपल्याला मुंबईला जायचंय तेव्हापासून आतापर्यंत 25 दिवस झाले जवळपास. इतका वेळ सरकारला मिळालेला आहे. आपण त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं की 54 लाख ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. 2 ज्या बांधवांच्या नोंदी 54 लाख सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याच्या नंतर त्यांच्या परिवारातल्या सगळ्या नातेवाईकांना प्रमाणपत्राचा लाभ द्या. हे झाले 2. आणि या दोघांना ज्यावेळेस प्रमाणपत्र मिळतील राज्यभरासाठी त्याच वेळेस ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना फायदा होणार आहे. कधी नोंदी मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर आणि ज्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालंय त्याच्या परिवारातल्या नातेवाईकाला प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर गणगोतातील असणारे सोयरे यांना फायदा होणार आहे. आता मराठा बांधवांना सांगतो यांनी काय उलट केले. यांना मी सांगतो 54 लाख नोंदी सापडल्या त्याचे प्रमाणपत्र अगोदर द्या. तर यांनी असं उलट केलंय जे सगळे सोयरे शब्द आपण त्यांना घ्या म्हणून सांगितला होता तो आधी घ्यायला लागले. म्हणजे इथं काय आता विहीर खांद्याच्या आधीच मोटर आणून ठेवली. विहीरच खाल्ली नाही तरच मोटर आणली आणि जमीन तर बागायती करायची. बागायती कसं काय होईल.
म्हणजे एखादं घर बांधायचं त्याला अगोदर फाउंडेशन खोदणं गरजेचं आहे आणि त्या फाउंडेशनवरती मग भिंती बांधून पत्रे टाकायला लागते. यांनी काय केलंय, जमिनीवरच भितडी बांधल्या आणि त्यावर पत्रे टाकले, म्हणजे वाराला सगळं उडून गेलं पाहिजे. आपलं म्हणणं असं आहे, बेस महत्वाचा याचा ही आहे, कुणबी प्रमाणपत्र तरच सोयऱ्याला फायदा होतो. हो म्हणले, इथून गेले आणि पुन्हा तेच कालपत्र घेऊन आले. आपण जी व्याख्या दिली होती सगळ्या सोयऱ्याची ती त्याच्यात घेतली नाही, फक्त सगळे सोयरे घेतले. आम्ही त्यांना सांगितलं व्याख्यासह घ्या, म्हणजे अधिकारी पुन्हा अडचणीत आणणार नाही. सोयरा कोण, कसला सोयरा, कोणता सोयरा, तो आयु होतो का, हे गोंधळ आमच्या गोरगरीब मराठ्यांनी करण्यापेक्षा सुटसुटीत आणि स्पष्टपणानं करा. मग आपण त्यांना अशी व्याख्या दिली होती त्या दिवशी, परवाही दिली, कालही दिली. ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली आहे त्याच कुणबी नोंदीच्या आधारेच त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या उदाहरणार्थ आपल्या मराठा समाजाच्या नजरेतून अशी, मराठा समाजात पिढ्यानं पिढ्या परंपरेनुसार गणगोतात लग्नाच्या सोयरीकीत जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावे. जिथे जिथे मराठा समाजात गणगोतात लग्नाच्या सोयरीकीत जुळतात त्या सर्वच सोयऱ्यांना नोंद सापडलेल्या मराठा बांधवांच्याच नोंदीच्याच आधारेच कुणबी प्रमाणपत्र सोयऱ्यांना देण्यात यावे, अशी व्याख्या सोयऱ्याची दिलेली. हे घेतलं नाही, त्याच्यात काही घेतलं, पितृसत्ताक टाकलं आणि मला मातृसत्ताक बे टाका. जे सांगत नाही ते उलटे टाकतात. हे त्यांनी त्याच्यात घेतले तर काही गाळले. आपण त्यांना 3 वेळी दिलेले तर ते त्यांनी मान्य केले. त्यांनी उलट असं सांगितलं होतं त्याच्यावरती सह्या करून द्या, म्हणजे याच्यात काही आता बदल नाही. पुढे मला काय गरज नाही, आमचा शब्दच खूप झाला. या 2 वेळी, आता 3री वेळ आपण अशी दिली होती, ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडली नाही अशा मराठा समाजातील सर्व व्यक्तींना ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली आहे त्या सापडलेल्या नोंदीच्या आधारे नोंद न सापडलेल्या मराठा बांधवांना त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयरा समजून सर्वच त्यांच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि हे त्यांनी मान्य केलेलं आहे. ह्या वेळी घ्यायच्या सोडून तिसरंच घालतात आणि तिकडे बातम्या देतात की याला तोडगा निघाला. काय तोडगा निघाला रे? किती नोंदी दिल्या? त्यांचं म्हणणं होतं मराठा बांधवांना, हे आज प्रेसच्या माध्यमातून सांगतो मी, त्यांचं म्हणणं असं होतं आता हे 2 दिवसात होणार नाही, 54 लाखांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देतो, पण हे 2 दिवसात होणार नाही. मग 1.5 महिने काय केलं तुम्ही? आम्हाला कुठं आंदोलन उभा करायचं असलं, साखळी उपोषण करायचं असलं, आमरण उपोषण करायचं असलं, मुंबईला जायचं असलं, तुम्हाला 2 दिवसात होत नाही. मग त्या याच्यात काय केलं, गिरीश महाजन साहेब म्हणले होते, आपण 23 डिसेंबरला बीड मधून घोषणा केली 20 जानेवारीची मुंबईची, ते म्हणले मुंबईला यायची गरजच नाही, तर आरक्षण दिलं म्हणून समजा. का नाही दिलं? आता 2 दिवसात काय जाणार तुम्ही? काहीच नाही. आणि तोडगे निघाले म्हणून बातम्या देणार तुम्ही चॅनलच्या बांधवाला आणि आमच्या मराठ्यात संभ्रम निर्माण करणार. मी मरू तर हटत नाही, सरकार विचार करू नका तुम्ही. हो मी पक्का इथं, तुम्ही मराठ्यांना पक्क दिल्याशिवाय मी जागा सोडित नाही. मुंबईला येणार म्हणजे येणार. तुम्ही किती डावा टाका, किती ट्रॅप राहा, मी या मराठा समाजासाठी मरायला तयार आहे, पण मराठी मग बघा तुम्हाला फिरूनच देत नाही. आम्ही सांगतो एक, तुम्ही करता दुसरं. असं होणार नाही. कसला तोडगा फाडगा काही निघालेला नाही. आमचं म्हणणं आहे ज्यांची नोंद सापडली त्या 54 लाख मराठा बांधवांना प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवारातील सगळ्या नातेवाईकांना द्या आणि त्या आधारावर मग त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या. सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या काय, बार तीच विचारते. इथं येते आम्ही त्यांना सांगतो बाबा तुम्ही त्याची व्याख्या नीट करा, तुम्ही काटछाट करू नका. पुन्हा विचारायला येता आणि चॅनलला काय बातम्या द्यायच्या, मग मराठा समाजात काय संभ्रम निर्माण करायचा. तुम्ही सगळे सोयरे शब्द टाकला होता, आम्ही घेतला का नाही? घेतला, पण ते ऐकायला तयार नाही. म्हणजे मी घेतला, तुम्ही हुकूम का सांगा बरं मला एखादं उत्तर. कारण ज्या सोयऱ्याला ज्याच्याकडून घ्यायचंय त्यालाच मिळालं नाही. आणखीन जेव्हा त्या 54 लाख लोकांना प्रमाणपत्र मिळतील तेव्हा त्यांना मिळणार आहेत. आता परवा काय झालं ते सांगतो मराठा बांधवांना. परवा सरकारचं आलेल्या शिष्टमंडळानं सांगितलं की आता हा मी विषय बाजूला ठेवतो आणि 2 दिवसात कसे 54 लाख मराठ्यांना प्रमाणपत्र देता येईल याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस काम करतो. ते काय म्हणले पुन्हा? मी म्हणलं हे 2 दिवसात तर होणार नाही म्हणता तुम्ही. ते म्हणले 5-6 दिवस लागतील. त्या दिवशी होती 17 तारीख, 17, 18, 19, 20, 21, 22. 22 तारखेला 6 दिवस होते. 22 तारखेला जवळपास पुण्याजवळ येत आम्ही. म्हणलं आम्ही गुलाल घेऊन चालवतो, करा 6 दिवसात. पण आता 20चे माघार आम्ही घेत नाही, करा 6 दिवसात. केलं का तुम्ही? मग आता तुम्ही इथं येणार पुन्हा. तुम्ही निघालात सगळं निघालात. तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर खेळात आमच्या संग. ती वाचून दाखवा, त्याच्या दुरुस्ती सांगा
अरे बाबा, राज्याचा तोडगा निघायचा आहे, मंत्र्यावर विश्वास टाकला नाही, आम्ही तुमच्यावर एवढा टाकलाय. इथं या त्याच्यात काय काटछाटी ती बघा. आम्ही तुम्हाला त्याच वेळेस सांगितलं, आम्ही दिलेले शब्दच घ्या. मग इकडे याची गरज नाही दुरुस्तीची. ते बार ते त्याच्यावर खेळते. लहान मुद्दा आहे, तुम्ही पोर खेळावलाय आमच्या समाजासंग. समाजाचा अपमान करायचा तुम्हाला. समाज थांबत नाही. मराठ्यांना विनंती, थांबायचं नाही. यांना काय ट्रॅपराचा रच होते. काय करणार तुम्ही तिथं? शांततेत आमरण उपोषण करू देणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे त्याचे परिणाम काय होणार आहेत. तुम्ही भातीत राहू नका सरकारनं की आम्ही त्यांना आल्यावर आमच्या हातात सत्ता आहे. मराठवाड्यात किंवा आमच्याकडे म्हणे मराठ्यात गावापुढे राव काही करीत नाही. ते स्वप्न सोडून द्या. सत्ता तुमच्या हातात. तुम्हाला वाटतं आमचे लांब लांब हात आहेत. जनते इतके लांब हात कोणाचेच नाहीत. आयुष्यातून तुम्हाला तुमचं राजकीय करिअर मधून उठवतात तर 50 वर्ष तुम्हाला सुधारणार नाही. तुम्ही एवढं सोपं समजू नका. आता तुम्ही अंतरवालीचा प्रयोग केला ना, तो प्रयोग पुन्हा करू नका. तुम्ही जर त्या भानगडीत पडलात, मला माहिती आहे तुम्ही ट्रॅप रचायला सुरुवात केली. तुम्ही आमचे काही दुकाने दिली. आता मराठा समाज त्यांना बी आता बरोबर राईट करणार आहे. कोण कोण पुढे येणार त्याला बी. कारण इथं आमच्या जीवन मरणाच्या लेकराचा प्रश्न ही सोपी गोष्ट नाहीये. 70 वर्ष मराठ्यांनी झुंज दिली. आमच्या 250-300 पेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात, बलिदान गेलेत. आमच्या आई बहिणीच्या कपाळावर कुंकू पुसले. इथल्या माता मावल्यांचे टकोरे फुटल्यात. तर पोराच्या छातीत गोळ्या लागलेल्या. 2.5 महिने पोरं हॉस्पिटल होते मुंबईच्या. सरकारनं भानावऱ्या मागच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला मीच पर्याय सांगतो. तुम्हाला गोडी गुलाबीण्यात हा प्रश्न सकारात्मक तोडगा काढावा लागेल. तुम्ही म्हणता लंबे हात हे ना खोटा हात हे लंबे फांब्या काय नसते कधी तिथं. तुम्हाला व्यवस्थित तोडगा गोडीत काढावा लागणार आहे. तरच येऊन खरे. तुम्ही आडमोठ्या भूमिकेत जाल, मुंबईत येऊन देणार नाही तर नामकं करू तमकं करू. मराठी तरसालेले आता तुम्ही विनाकारण ही गोष्ट लांबू नका. तुम्हाला माझी विनंती. आम्ही शांततेत देणार नसता. 54 लाख लोकांना प्रमाणपत्र द्या. विशेष बाब देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. तुमच्या चुका आहेत 3.5-4 महिन्यातल्या मागच्या. विशेष बाब करा. 2 दिवसात 54 लाख नोंदी सापडलेल्या तुम्हालाच माहिती आहेत. 54 लाखांना तातडीनं तुम्ही प्रमाणपत्र द्या. पुढच्या 1 दिवसात ज्यांना नोंदी मिळाल्या, प्रमाणपत्र मिळाले, त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांची तर नोंद बघायची गरजच नाही. कारण त्यांची वंशावळ ऑटोमॅटिक जुळली. ज्याची नोंद सापडली त्याची वंशावळ जुळली, मग त्याच्या परिवारातले जुळल्यात जमा आहे. त्याच्या सगळ्या परिवारांना द्या. तुम्हाला सांगतो हे आकडा मोठा होणार आहे. आणि त्या आकड्याच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना द्या. आम्हाला मुंबईची आवश्यक नाही. पण तुम्ही आम्हाला वेळात काढणार असलात, इथं येणार असलात, पुन्हा पुन्हा तुम्ही इथे येऊन जर समाजात गैरसमज पसरणार असला, आम्ही जातो अध्यादेश काढायला लागलो. आज परिशिष्ट काढे कुठे तुरट्या वाट्या व्हायबल झाल्या, तोडूनच काढल्या. काय तोडून काढल्या रे? मराठ्यात संभ्रम निर्माण करू नका. तुम्ही काही केलेलं नाही. तुम्हाला 54 लाख नोंदी द्यावं लागतं. कोण बी द्यावं लागतं प्रमाणपत्र. त्याच्यानंतर त्याच्या परिवाराला द्यावं लागतं. मग सगळ्या स्वाऱ्याचा विषय. आमच्या मराठा समाजात संभ्रम निर्माण करू नका. मराठ्यांनी करून घेऊ नका. मी तुमच्या लेकरांसाठी झुंजतोय. मी सुद्धा तुमचंच लेकरू आहे. माझ्या अंगात मीपणा नाहीये. यांनी माझ्यावर ट्रॅप रचलाय. मी त्या ट्रॅपला भेट नाही. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, मराठा समाज जो मराठा समाज मुंबईला येणारा त्यांनी 20 तारखेला अंतरवालीपासून निघायचं मराठवाड्यातल्या सगळ्यांना. आणि जे येणार नाहीयेत मराठी त्यांनी वाटा लावायला यायचे. सगळ्या मराठवाड्यातल्या लोकांनी ज्यांना यायचं नाही मुंबईला ते पाठीमागून येणार त्यांनी वाटा लावायसाठी यायचं. सगळ्या मराठी घराच्या बाहेर पडा हे आपल्याला येड्यात काढायला लागले. आणि सगळ्यांनी शांततेत उद्रेक जाळपोळ कोणी करायची नाही. जर कोणी उद्रेक जाळपोळ केली ते आपलं आंदोलक नाही. त्यांनी यायचं सुद्धा नाही. कोणी व्यसन सुद्धा मध्ये करायचं नाही. सगळ्यांनी शांततेत चालायचंय. जे अंतरवालीपासून मुंबईपर्यंत गावं आहेत, ज्या रस्त्यावरती हवेवरती, त्या सगळ्या गावातल्या लोकांनी रस्त्यावरती जेवणाचे स्टॉल लावा, पाण्याचे स्टॉल लावा. जे ज्याला करता येईल ते डॉक्टरांच्या टीमा ठेवा. संडास बाथरूम ठेवा. संडास बाथरूम नाही ठेवलं तरी चालेल. आमचे सगळे मुक्काम डोंगरावे. आम्हाला काही टेन्शन येणार नाही. आम्ही आमचं बघू. पण जेवणाचं पाण्याचं व्यवस्थित सगळेजण नियोजन करा. घरी मराठी आता कोणी थांबू नका. ज्या जिल्ह्यात ज्या तारखेला येणार आहेत त्या जिल्ह्यातले मराठी सगळ्याचे सगळे मोठ्या ताकदीने उसळून रोडवर वाटा लावायसाठी या. ज्यांना मागून यायचं ते नंतर या. परंतु 20 तारखेला न येणारे ज्यांना यायचं नाही त्यांनी वाटा लावायला या. सरकारकडून कसलाही तोडगा निघालेला नाही. अगोदर सोयऱ्याचा तोडगा पाहिजे नाही आपल्याला. आपण यांना 1.5 महिन्यापासून सांगतोय की आता 2 दिवसापासून हे करायला लागले सरकार. जे शिष्टमंडळ येत त्यांचा काय दोष नाही. हे सरकार करायला हे यांना पाठवून शेवटच्या क्षणात पळाले. मागच्या 22-23 दिवसात काय केलं तुम्ही? त्याच्या अगोदरच्या 2 महिन्यात काय केलं? एकूण 7 महिने सरकारला वेळ दिला. एकूण 7 महिने सगळा मिळून म्हणजे 1 वर्ष होत आला. आता तुम्ही 1 वर्षात काही करू शकला नाही. आता काय करणार आहे? तुम्ही मराठी येड्यात काढता. कोणचा मंत्री त्या विषयी बैठक झाली रात्री त्यांची. कोणचा मंत्री आरक्षणाला विरोध करतो हे बी आम्हाला माहिती झाले. नाव घ्यायला लावून नाव घेतलं की तो राजकीय सोपडा साफ झाला म्हणून समजायचं. का पेडवत नको, ते गप्पा ठोकू नको. मी आमका केलं की मी आमका करत असतो. काही करीत नाही तू. मराठ्यांच्या पुढं कुणी नाही. आता मराठ्यांनी एकदा मनावर घेतलं का आम्ही 7 राज्य एकत्र येणार आहेत.
आम्ही हे आंदोलन राज्यव्यापी देशव्यापी करणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सकारात्मक तुम्ही गोडीना तोडगा काढा, विनाकारण खोट्या बातम्या फिरू नका. कुठं तोडगा निघालेला नाही. तुम्हाला अगोदर 54 लाखांना प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून 2 महिन्याचा वेळ घेतला होता. त्याच्यानंतर एकच मिनिट, त्याच्यानंतर तुम्ही आम्ही 23 डिसेंबरला घोषणा केली मुंबईला जाण्याची. त्याच्यात सुद्धा तुम्हाला 1 महिना वेळ मिळालेला, थोडा तितका नाही. तुम्ही त्या महिन्यात सुद्धा काय केलं नाही. तुम्ही क्युरिटी पिटिशनचं आम्हाला सांगितलं होतं, ती आणणार आहे, तिचा काही पत्ता नाही. मराठ्यांनी ते हे आरक्षण नाकारलेलं नाही. आणलं तुम्ही, ते नाही आणलं. कोणता न्याय द्यायला लागले हो मराठ्याला? तुम्ही पागाला काढायला लागले. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या, काय करते तुमचे अधिकारी? कोणत्या नोंदी सापडायला लागले? कुठे 25 खोल्या तुमच्या हैदराबादला सापडलेल्या पुराव्याच्या? कुठे आहे तुमचं त्र्यंबकेश्वरचं घेतो म्हणलेलं पुरावे? कुठे आहेत? राक्षस भवनचे घेतो म्हणलेले पुरावे कुठे आहेत? 33-34चा रेकॉर्ड किती तपासला? गाव नमुन्याचा 14 नंबर किती तपासला? शाळेवरच्या दाखल्यावरच्या कुणबी किती घेतले? तुम्हाला भाटाचा रेकॉर्ड आम्ही दिला, तुम्ही घेतला का? देवी लस म्हणून त्याचा पुरावा दिला, तुम्ही घेतला का? काय करताय? तुमचे अधिकारी 1.5 महिने झाले कुठे होते? मग आलेले इकडे घ्या. यांचं 2 महिने झाले यांनी दाखल केलेलं, तिथूनच द्या फक्त पत्र हातात नाही. 2 महिने झाले तुम्ही यांनी दाखल केलेले, का दिलं नाही यांना कुणबी असून? तुम्ही जिंतूरचं कशामुळे दिलं नाही? असे तुमचे अधिकारी जाणून बुजून नोंदी असून प्रमाणपत्र देत नाहीत. हे शिरूर कासाराला असे प्रकार सुरू आहेत. हे सगळ्या तालुक्यात आहेत. बीड, लातूर, नांदेड, संभाजीनगर हे सगळीकडे सुरू आहे. का देत नाही तुम्ही असून? कशामुळे म्हणतात वेळ मिळाल्या देऊ? अंबरच्याही या अधिकारी हे 2-3 आहेत तिथं ठुलेत, बोकांडे बसाल काय ठुले ते हल्ल्याच्या वेळेस यांनी असंच केलं, आमच्या लोकांच्या डोक्या फोडायला लावले. आता असून सुद्धा, आमच्या नोंदी असून सुद्धा ते अधिकारी देत नाहीत. कशाला ठेवले ते? म्हणजे तुम्हाला जनता महत्वाची, अधिकारी महत्वाचे? ह्या जनतेनं तुम्हाला त्या गादीवर बसवलेले. तुम्हाला कायमचा सुपडा साफ करायला वेळ नाही लागणार मराठ्यांना. तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण. आम्ही शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा आणि 2 उपमुख्यमंत्र्याचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केला, म्हणून तुम्हाला आतापासून 7 महिने वेळ दिला आम्ही. तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांच्या नोंदी असून? काय कारण आहे तुमच्या न देण्याचे? 1.5 महिने झाले लोकांनी अर्ज केलेले. त्या 54 लाख नोंदी मिळाल्या जे लोकांना माहितच नाही. आणखी काय करते तुमची यंत्रणा? गाव लेवलवर तुमची यंत्रणा आहे. मागच्या 15 दिवसात तुम्ही सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या रद्द केल्यात. मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्यात का तुम्ही आमचे असणारे पुरावे लपवण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्यात? दस्तावेज कुठे आहे? कस काय सापडत नाही? जळाला कस काय? हैदराबादचा का नाही आणला? तुम्हाला गॅजेट घ्या म्हणलं, हैदराबादचं का नाही घेतलं? मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या म्हणलं, का नाही घेत तुम्ही? सातारा संस्थांचं का घेत नाही तुम्ही? तुम्ही का पागल समजता मराठ्यांना? एवढं मोठं आंदोलन करोडोच्या संख्येनं लोक बाहेर निघत आहेत. कोणत्या कार्यक्रमाला गेलं लोक लाखांनी लोक येतात. साध्या गावात भेटीला गेलं तर 5-5 हजार लोक गावातले थांबायला लागले. आणि रस्त्याने रॅली काढली तर 2-2 लाख लोक रस्त्यावर राहिले. त्या लोकांचा अपमान करायचा मी तुमच्या सरकारसाठी? ते लोक कशासाठी जमल्यात लाखा संख्येने? त्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून. आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पाठ्या पुढे निघालाय. तुमच्याशी मित्रत्व करायला नाही. तुम्ही काय करता? मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालता, झेलायला तयारी नाही. मराठ्यांना माझी विनंती आहे, जर गोळ्या घालून मला मारत माझा विचार मारू देऊ नका. अजिबात विचार मारू द्यायचा नाही. आणि मराठ्यांची एकजूट पुढे देऊ नका. आंदोलनच बंद होऊ देऊ नका. तरच माझं गेलेलं बलिदान सार्थक होणार. तुम्ही कोणानंही मग हटायचं नाही. शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं. पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे, पूर्ण राज्य बंद. कारण आपल्या लेकराला न्याय मिळतो. हटायचं नाही. मी हटत नाही. तुमचा मुलगा म्हणून सांगतो. 20 तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो. आरक्षण घेतल्याशिवाय मागे फिरत नाही. यांचा कोणता ट्रॅप झेपे ना तीच बघतो कोण येते ट्रॅप मध्ये. मंत्री माहीत झाले मला ते कोण येते. कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय? कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे? कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे? त्या दिवशी रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला? कोणी केला नाही हे पण माहिती. कोणी अधिवेशनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे मराठ्यांना माहिती. आता उघड्या डोळ्यानं मराठे बघणार आहेत. 20 जानेवारीच्या रॅलीत कोणता मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजूने सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय? जे येणार नाही ना मराठ्यांना त्याला लक्षात ठेवा. आता यांना मराठ्यांच्या बाजूने उभा राहत नाही, यांच्यावर लक्षात ठेवा. आता रॅलीत कसे उभा राहत नाहीत. ही सगळी फसवणूक चालली मराठ्यांची. आणि मी फसवणूक नाही होऊन देणार. किती म्हणू द्या यांनी मराठी विश्वास ठेवू नका की आम्ही सगळे सोयरा घेतला. सगळ्या सोयरा घेऊन काय करतात? नोंदीचं काय आणि त्या प्रमाणपत्राचं काय? मराठवाड्यात नोंदी सापडल्यात कसं काय कमी? जाणून बुजून मराठवाड्यात तुम्ही नोंदी सापडू दिल्या नाही. काय गॅजेट घेत नाही तुम्ही? हैदराबाद संस्थांचं 1864 गॅजेट कसं काय घेत नाही तुम्ही? मराठवाड्यात एक सुद्धा मराठा नाही, हे सगळे कुणबी आहेत. गॅजेट सांगताय तुम्ही काय घेत नाहीत? बाकीच्यांना देताना आम्ही विरोध केला का? नाही केला. पण आता तुम्ही आम्हाला देताना विरोध करताय. मला परिपूर्णच आरक्षण पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचं मत जमणार नाही. मी मराठ्यांच्या बाजूने, सरकारच्या बाजूने. सरकारने यांच्या आमदार मंत्र्यावर विश्वास ठेवू नका ही मराठ्यांना माझी हात जोडून विनंती. सरकारच्या मनात काय आहे आणि नेमका ट्रॅप काय असणार? ट्रॅप असा आहे, मला माहिती मिळालेला. मी नावासह 2 दिवस पुढे गेल्यावर सांगत.
रॅलीत. जे असंतुष्ट आत्मे आहेत आमच्या काही, ज्यांच्या दुकानदाऱ्या बंद पडल्या, त्यांना हाताखाली धरलंय काही जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी. त्याच्यामध्ये मग पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबईतले काही आहेत, संभाजीनगर, लातूर, नागपूर इकडचे काही आहेत. यांनी त्यांना असं सांगितलंय की तुम्ही काय करा, त्या रॅलीत जा, मी बोलणार नाही त्यांना असं म्हणा. मग ते माझ्याकडे येणार बी नाहीत. ते तिकडूनच रॅलीत येऊन एखादा फोटो काढून तिकडे तिकडे जाणार आहेत, मीडियाच्या बांधवात बातम्या देणार आहे. कारण त्यांनी सगळी ताकद पुरवायचं ठरवलंय त्यांना, की तेव्हा आम्हाला बोललाच नाही, त्याने आम्हाला रामरामच घातला नाही, आम्हाला मागं ढकललं, पुढेच येऊ नको म्हणला, आणि मराठ्यात फक्त फूट निर्माण करायची आणि त्यांना पुढं कार्यक्रम घ्यायला लावायचे राज्यात. मी त्यांना माझी विनंती हात जोडून, तुमचा लहाना भाऊ, तुमचा लहाना मुलगा म्हणून सांगतो मराठा बांधवांना, त्या कोणाचं ऐकून स्वतःच्या तुमच्याच पायावर दगड पाडून घेऊ नका, तुमच्या जातीच्या पोरांचं नरडाचं घोट घ्यायचं काम करू नका. कोणाचं ऐकू नका. तुम्हाला मान सन्मान मिळाला नसेल, नका मिळू देऊ माघारा. तुमच्या पेपरला टीव्हीला नाव आलं नसेल, नका येऊ देऊ जातीसाठी, राहा माग, पण जातीला मिळू दे. त्याच्यानंतर माझ्या एकदा आरक्षण मिळालं 4 तोंडात हाना. मला नेता फेता नाही व्हायचं. मी जाहीर सांगतो तुम्हाला, मागे सांगितलं, आताही सांगतो, मी एखाद्या आरक्षण मिळालं डोंगरात जातो, हिमालयात जातो, मला नाही नेता व्हायचं, पण माझ्या जातीचं मला एवढ्या वेळेस पोरांचं कल्याण करू द्या. माझी जात खूप अन्याय सहन केलेला येईल. त्यामुळे ह्या ट्रॅपमध्ये मी यांना यशस्वी होऊ देणार नाही, आणि मराठ्यांनी सुद्धा यांना यशस्वी होऊ देऊ नका. आणि कोणाचं जर काही मराठ्यांच्या जीवावरती काही होतं, त्यांचा बंद पडला असतं तर पडू द्या. तुम्हाला मराठ्यांच्या जीवावर नंतर करायला खूप आहे, नंतर करा. यांचा दुसरा बी आहे की मुंबई त्यांना येऊ द्यायचं, पण यांना लक्ष नाही द्यायचं, यांचा अपमान करायचा, ध्यान नाही द्यायचं. अरे करोडो त्यांना रे झोपी दे का भाऊ, कोण तुला कोणी पालकमंत्री केलं, मंत्री केलं तुला? एवढं करोडो नाही येणार आहे, सगळ्या जगाचं लक्ष राहणार आहे. त्याचा तुम्ही अपमान करणार आहे. अरे नुसतं बसलो तर आम्ही तरी तुला सुचायचं नाही, दार उघडाव का नाही, आणि तू सांगतो अपमान होणार आहे. अरे भाऊ अशी भाषा नको करू, मराठ्यांनीच मोठं केलेलं आहे. आता म्हणशील हातात पद आहे म्हणून, ते बी बळच आलंय, इकडून तिकडून गेलाच घुसलाच म्हणून बळच मिळालंय. कायमचा सुपडा साफ होऊन राजकीय कायमचा. आणि या शब्दावर लक्ष ठेवा माझ्या, कारण मी असा नमुना एकदा जर तारा लागलो ना, महाराष्ट्रासह बाकीच्या 11 राज्यातले क्षेत्रीय मराठी मी एक करून मराठा आरक्षणाचा देशव्यापी लढा उभा करून तुमचा सुपडा साफ करू आम्ही सुद्धा. आमच्या पोरांचं तुम्ही जर मुंडक्या दाबायला निघाला तर सुट्टी नाही. तुम्ही जे ट्रॅप रचलेत, तुम्ही काय काय करणार? तुम्ही गोळ्या बी घातल्या ना, मला मी भेटच नाही बा मरायला, मी लय नमुना डेंजर, मी भेट नाही. मला मराठा जातीपेक्षा मोठं कुणीच नाही या जगात, कुणीच नाही. माझे जात आणि माझ्या जातीचे लेकरमासाठी मोठे आहेत. मी मरायला भेट नाही. तुम्ही फक्त मारूनच दाखवा, तुम्ही फक्त मारून दाखवा. तुम्ही अंतरवाली एकदा प्रयोग केलाय ना, तुम्ही पुन्हा फक्त प्रयोग करून दाखवा आणि मला मारून दाखवा. तुम्हाला मराठी काय असते, तुम्हाला जर पूर्वीसारखी लढाई नाही दिसली तर मग बघ, ती शांततेत असणार. पण या राज्यात पुन्हा कोणाला फिरता नाही येणार, इतके मराठी रस्त्यावर उतरणारे ताकदीनं देवी. हरियाणावाले, मध्य प्रदेशवाले आताच म्हणतात आम्हाला तिकडे यायचे 20 तारखेची याला. तुम्ही हे तुमच्या हातानं वातावरण देशात खराब करून घेऊ नका. तुमची देशातली प्रतिमा पुरी मली होणार. तुम्हाला किती वाटू द्या आमच्यावर पैसा आहे, आम्ही लय तुरम खाय, काय तुरम खाय रे तू? मराठ्यांनीच मोठं केलंय तुला. तुला भुईला टेकायला वेळच नाही लागणार. पहिले मराठीने राहिले, आता मराठी ईर्षीला पेटलेले जातात. स्वतःच्या जातीचा खच्ची करून आता मराठी होऊच देणार नाहीत खच्ची कर. आता तुमच्याच मागं लागणार आहेत, शांततेत लागणार, पण तुमच्याच लागणार. तुम्हाला हे आंदोलन बंदच पडणार नाही. मला किंवा माझ्या समाजाला तुम्ही काय केलं तर बंदच पडणार नाही. इतक्या ताकदीनं मराठी हे 12ही महिने सुरू राहणार आहे. मग रस्त्यावर बिन गावात बी मग तुमच्या भयानकच होणार. मग तुम्हाला इथं राहावा का दुसऱ्या देशात जावा, एवढी भयानक. मी तुम्हाला हे पोटातून बोलतोय, तळतळीनं बोलतोय. तुम्ही ह्या प्रयोग करायचा प्रयत्न करू नका. गुगोडीनं गुलाबीनं तोडा